शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत 4 सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे। या आरोपीकडून 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या आरोपींवर यापूर्वी खून, दरोडा आणि चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे। 29 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री जुना पुणा नाका परिसरात आकांक्षा टूर्स ट्रॅव्हल्स जवळ संशयितरित्या फिरणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले। त्यामध्ये शेर अली मोती सय्यद वय वर्ष 25 राहणार इंदिरानगर यवतमाळ, प्रसन्न प्रमोद मेश्राम वय वर्ष 24 राहणार डीएड कॉलेज यवतमाळ, चंदू हिरा भतकल वय वर्ष 39 राहणार बोरगाव वर्धा, रोशन पुरुषोत्तम प्रधान वय वर्ष 27 राहणार अंबिकानगर यवतमाळ असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून चोरीतील 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, 15,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला आहे। ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात त्यांच्यावर खून, दरोडा, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे। पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार जावीद जमादार, महेश शिंदे, अनिल जाधव, धीरज सातपुते, आबाजी सावळे, विठ्ठल येलमार, राजू मुदगल, सायबर पोलीस ठाण्याचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे।